हॅलो फ्रेंड्स, आपण चाललेलो आहोत आळंदीला. हा आहे आळंदी रोड. तर चला या माऊलींचं दर्शन घेऊन येऊया आज मस्त. तर सर्व मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हा आळंदी रोड आहे. तर बघा किती छान पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बघा किती मस्त असं परिसर झालेला आहे. आम्ही आलेलो आहोत आळंदीमध्ये. तर बघा इंद्रायणी काठी मी माझ्या पप्पांना घेऊन आज दर्शनाला आले होते. तर बघा आम्ही आलेलो आहोत आता इंद्रायणीच्या काठी. बघा किती सुंदर असं वातावरण पण आहे. बघा आळंदीमध्ये तुम्ही कधीही आलात मित्रांनो तर तुम्हाला एवढी गर्दी तर दिसणारच. तरी आज एवढी गर्दी नव्हती कारण माऊलींची पालखी ही पंढरपूरला गेलेली आहे. तर 8 दिवसापूर्वीच माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे जरा गर्दी कमी आहे, नाहीतर इथं खूप गर्दी असते. आज पप्पा गावाकडून आलेत काल, त्याच्यामुळे कसाही आमचा दर्शनाचा योग आला. मुलांना सकाळी शाळेत सोडलं आणि मी दर्शनासाठी आम्ही दोघं आलेलो आहोत. आता पप्पा इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी चाललेले आहेत. इकडे बघा किती सुंदर असं पावसामुळे सगळं पूर्ण घाण नदीत इंद्रायणीमध्ये खूप घाण असते दरवेळेस. असं कचरा वगैरे वारकरी जे येतात ते घाणही करून जातात या पवित्र नदीला. तर थोडाफार कचरा वगैरे याच्यामध्ये नेहमीच असतो, पण यावेळेस बघू शकता तुम्ही किती नितळशार असं पाणी या इंद्रायणीमध्ये आलेलं आहे. पावसामुळे पूर्ण इंद्रायणी परत एकदा सुंदर अशी पवित्र अशी झालेली आहे. बघा किती शांत असं इकडे सगळं वातावरण आहे. बघा आजच्या ब्लॉगमध्ये मस्त आपण सर्व आळंदी दर्शन माऊलींच्या मंदिरापर्यंत मी पूर्ण शूट करणार आहे. तर बघूया पप्पा बघा इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी गेलेले आहेत. बघा खरं माणसाने इथं एकदा आलं ना तर इंद्रायणीमध्ये स्नान केलं पाहिजे. पवित्र होतं माणूस एक तर मनानेही आणि शांतसुद्धा होतं. या काठावर जर आलो आपण इंद्रायणीच्या तर खरं इथून निघासुद्धा वाटत नाही. एकदम शांत असं वातावरण, पाणी बघा किती मस्त नितळशार आहे. इथेच बसून राहावं असं वाटतं. तर बघा माऊलींच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर इंद्रायणीमध्ये स्नान करून मगच आपण माऊलीच्या दर्शनाला जायचं असतं. कारण मन आणि तन सगळं इथे शांत होतं या पवित्र इंद्रायणी मातेच्या प्रवाहामध्ये. आणि नंतरच आपण माऊलीच्या दर्शनाला जाऊयात. बघा पप्पा पण किती खुश आहेत बघा इंद्रायणीमध्ये स्नान करताना. आणि मी व्हिडिओ शूट करत होते हे त्यांना माहीत पण नाही. मी पूर्ण असा व्हिडिओ खूप आनंदाने इथे मी शूट केला आहे. पहिलाच व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरचा. इकडे बघा या दादांचा मस्त असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन इथे शूट सुरू होता. तर तेही मी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतलं. बघा खूप आनंदाने इथे लोक माऊलींच्या दर्शनाला येतात. बघा किती श्रद्धा आहे आपली माऊलींची. महाराष्ट्रातूनच नाही तर पूर्ण लांब लांबून इथं लोक येतात. बाहेरच्या राज्यांमधूनही माऊलींना मानतात लोक. खूप लोक इथे लांबून लांबून इथे लोक माऊलींच्या दर्शनासाठी येतात. माऊलींवर श्रद्धा आहे, विश्वास आहे म्हणून. हे बघा मस्त हे चिमुरडे पण इथे इंद्रायणीच्या पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेत होते. तर त्यांनाही मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण माऊलींच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाणार आहोत. तर शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये नक्की राहा. माऊलींचं दर्शन तुम्हीही माझ्याबरोबर घ्या, या परिसराचा आनंद घ्या.
खरंच माऊलीच्या दरबारात आलं ना, मन एकदम शांत आणि प्रसन्न होऊन जातं. पप्पांच्या नंतर मी पण मस्त इंद्रायणीमध्ये हातपाय वगैरे धुवून घेतले आणि आता माऊलींच्या दर्शनासाठी जायचं आहे. इंद्रायणी मातेला नमस्कार केला, पप्पांच्या सुद्धा पाया पडले इथे. आणि बघा इकडचा परिसर शूट केला त्याच्यानंतर थोडा. आणि आता आपण मंदिराकडे जाऊया. बघा इकडनं आपल्याला मंदिराकडे जाता येतं. पावसाळ्यामध्ये खूप पाणी इथे येत असतं, पार वरपर्यंत इथे पूर्ण पाणी येत असतं. पण आता हे निथळलं आहे, पाणी खूप आलं होतं इथे, पूर्ण वरपर्यंत कचरा लागला होता. त्याच्यानंतर दर्शनासाठी निघालो होतो. हा बाळ आला आणि म्हटला तुम्हाला टिक्का लावायचा आहे का? तर म्हटलं लावायचं आहे बाबा, लाव म्हटलं. बघा किती छान त्याने टिक्का इथे लावलेला आहे. माऊलींचा गंधसुद्धा लावताना एकदम मन असं प्रसन्न होतं. बघा दोघांनी आम्ही इथे टिक्का लावलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो. बघा किती मस्त त्याने छान गंध लावला आणि समोर निघालो आम्ही. इथून आपल्याला माऊलींच्या दर्शनाकडे जाता येतं. इथून पायऱ्या आहेत वर जायला. बघा इंद्रायणीच्या एका वरच्या बाजूला इथं हे आहे कमान आहे, त्याच्यामधून आपण आत मंदिराकडे प्रवेश करू शकतो. बघा इथं ग्रंथ असतील, पुस्तक असतील वेगवेगळे, ते सर्व इथं मिळतं. माऊलींसाठी जाताना प्रसाद, पेढे वगैरे आणि प्रसाद, फुले सर्व इथं मिळतं. मूर्त्या असतील वेगवेगळ्या, तांब्याचे, पितळच्या छोट्या छोट्या मूर्त्या, परत खेळणी, हे ते सर्व असतं. आळंदीमध्ये जर यात्रा असली तरी इथं पूर्ण पॅक असतं, गर्दी असते खूप. तर आता सध्या नाही आहे गर्दी इथं. आणि मग आम्ही इथे, हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. बघा इथे वरती लिहिले ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतोय. त्याच्या अगोदर आपण इथं फुलं वगैरे घेऊया. आणि इथे फुलं वगैरे घेतले आणि इथून मग आपण आत जातोय. आपण इथे आता माऊलींच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. बघा किती सुंदर इथं मंदिर आहे. पूर्ण दगडामध्ये हे मंदिराचं काम केलेलं आहे. आणि आता याला खूप दिवस, खूप जुनं मंदिर आहे, तरीसुद्धा बघा मंदिर एकदम जशाला तसं आहे अजून. किती छान हे काम आणि कसं केलं असेल त्या काळच्या लोकांनी. बघा किती छान ते काम आहे, एकदम पूर्ण दगडामध्ये हे काम आहे. इथून आम्ही आता आतमध्ये जाते मी मंदिराच्या दर्शन बारीसाठी. तर इथून दर्शन घ्यायला बारी लागते. बघा एवढी सारी गर्दी आहे तरी पण बघा ही बारी लागलेली आहे. आम्हाला अर्धा तास लागला दर्शनासाठी. बघा इथे पसायदान लिहिलेलं आहे, हे माऊलींनी जे लिहिलं आहे ते. बघा दर्शन बारी आहे. आपल्याला जिथपर्यंत शूट करता येतं तिथपर्यंत मी करते. बघा इथं पण किती छान हे नक्षीकाम असेल, फुलं बघा किती छान डिझाईन इथे या दगडांवरती केलेली आहे. इथून आता आत जायचं आहे. या मंदिरामध्ये आलं ना एकदम शांती वाटते मनाला.
खरंच काय माऊलींची जादू आहे काय माहिती. बघा किती भक्ती भावाने हे लोक इतक्या दूरदूरून येतात. आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेरून सुद्धा हे माऊलींचे जे भक्त आहेत ते इतक्या लांबून लांबून लोक इथे येतात दर्शनासाठी. बघा माऊलींचं हे मंदिर आहे, एकदम पूर्ण दगडामध्ये हे काम केलेलं आहे आणि एकदम गारवा या मंदिरामध्ये आहे. हे गेट आहे आतमधले, जी संजीवन समाधी आहे आपल्या माऊलींची. इथून बारी संपल्याच्या नंतर दर्शन घेतलं अगोदर पायरीचं आणि आतमध्ये प्रवेश केलेला आहे. बघा हे मंदिर आहे, बघा किती छान हे काम आहे. बघा आज एवढी गर्दी नव्हती म्हणून एकदम शांततेत दर्शन झाले. इथे कॅमेरे बंद आहेत म्हणून मी याच्या पुढे घेणार नाही आहे. आपण पण संस्थांचा मान राखला पाहिजे. या गाभाऱ्यामध्ये शूट करण्यास मनाई आहे. इकडे पोस्टर पण लावलेलं होतं, ते बघितलं आणि मी नंतर कॅमेरा बंद केला होता. आम्ही माऊलीचं इथे मस्त असं शांततेत दर्शन घेतलं आणि नंतर बाहेर आलो आणि इथे मुक्ताई मातेचं मंदिर आहे. बघा खूप छान अशी मूर्ती आहे. हे पण मंदिर छान बांधकाम आहे. बघा किती सुंदर इथे मूर्ती आहे मुक्ताईची. इथे दर्शन वगैरे केलं आणि इकडे बघा ज्ञानेश्वर महाराजांचे हे चारही भावंड, माऊलींचा आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा आणि विठ्ठलाचा इथे हे असं छान मूर्ती इथे साकारलेल्या आहेत. काचामध्ये पॅक आहेत त्या. बघा किती छान हे काम, किती सुंदर आहे ना. बघा वरती पण किती छान अशी त्याच्यावर कलाकृती सुद्धा सादर केलेली आहे. हे बघतच राहावं असं वाटतं, अशी रचना या मंदिराची आहे. बघा हे चारही भावंड इथे, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती असे हे भावंड. इकडे पाठीमागे सिद्धेश्वरांचं मंदिर आहे. इथून आतमध्ये गेल्यावर अगोदर इथे नंदी महाराज आहेत समोर, त्यांचं दर्शन. इथे ठिकठिकाणी माऊलींच्या ओव्या सुद्धा आहेत ज्ञानेश्वरीमधल्या लिहिलेल्या. बघा इथे दर्शन घेतलं आणि आतमध्ये इथून सिद्धेश्वर महाराजांच्या मूर्ती आहे महादेवाची इथे. तर इथून आतमध्ये आपण हा जो पत्रा दिसतोय तो सिल्वर कलरचा, पूर्ण चांदीमध्ये याचं काम केलेलं आहे. एकदम बारीक अशी कलाकृती त्याच्यावरती आहे. हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आतमध्ये शूट करता येत नाही म्हणून हे मी बाहेरून लांबून घेतलेलं आहे. बघा हे पूर्ण मंदिर बाहेरून हे शूट केलेलं आहे. बघा किती सुंदर असं हे मंदिर आहे. बाहेर आल्याच्या नंतर इकडे जो वृक्ष दिसतोय वटवृक्ष, हा अजान वृक्ष आहे. माऊलींच्या ह्याच्यामधून हा तयार झालेला आहे. माऊलींनी समाधीच्या अगोदर इथे जो जी काठी इथे अशी ठेवली होती, काहीतरी आहे त्याच्या मागे माहिती, एवढी मला सुद्धा माहिती नाही. तिथे लिहिलेलं पोस्टर आहे, त्याच्यावरती मी ती माहिती वाचली आम्ही. तर खूप छान अशी माहिती आहे. तुम्ही जर इथं कधी आले तर ती माहितीसुद्धा वाचा. या झाडाखाली जे लोक पारायणाला बसतात, एखाद्या ज्याला जरा वाचतासुद्धा येत नसलं तो आणि नुसतं बोट जरी फिरवलं तर ती पूर्ण जी ज्ञानेश्वरी आहे ग्रंथ, पूर्ण असं आपल्या वाचल्याचं मनाला पूर्ण समाधान मिळतं आणि त्या माणसाला ते पूर्ण समजतं सुद्धा. बघा किती इथे जेव्हा आलं ना तेव्हा ही खूप सारे इथं पारायणाला बसलेले वारकरी दिसतात. हा वृक्ष इथे बघा, ही माहिती आहे वरती पोस्टर. तर इथं पूर्ण ओव्या आहेत लिहिलेल्या. तर याही आपण थोडंफार का होईना वाचल्या गेलं पाहिजे, आपल्याला माहिती पण झाली पाहिजे. त्या अजान वृक्षाबद्दल खूप छान इथे लिहिलेलं आहे वरती. तर तुम्ही जर आले ना तर नक्की ही माहिती नक्की वाचा. कसा हा वृक्ष तेव्हापासून बघा हा वृक्ष आहे आणि कसा हा वृक्ष इथे तयार झाला होता, कसं हे वृक्ष इथे आला होता, हे पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा ही कलाकृती मंदिरावरची. इथे पाठीमागच्या साईडने पिंपळाचं सुद्धा झाड आहे, सुवर्ण पिंपळ आहे.
तर त्याचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे, प्रदक्षिणा मारायच्या आहेत. माझ्या कॅमेऱ्यामध्ये ते शूट मला करता नाही आलं, तर ते आपलं तिथे आला नाही तो व्यवस्थित व्हिडिओ तिथला. तर हे बघा, आता पूर्ण आपलं शांततेत दर्शन झाले आहे. आपण आता दर्शन करून मी बाहेर आले आहे. इथून आपण प्रसाद वगैरे घेतला मुलांसाठी, घरच्यांसाठी, गावी नेण्यासाठी. पप्पांनी थोडंसं प्रसाद पेढे वगैरे इथे घेतले होते. आणि बघा इथे कुंकू पण छान भेटतं, केमिकल विरहित पण इथे कुंकू मिळतं. तर मी इथं दरवेळेस आल्यावर कुंकू इथून आवर्जून घेत असते. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि इकडे टाळचे पण दुकान होते, टाळ, मृदुंग, विणे इथे मस्त मिळतात. तर पप्पांनी एक टाळ इथे घेतला घरी नेण्यासाठी, त्यांना आवड आहे भजनाची त्यामुळे. त्यानंतर आम्ही इकडनं पार्किंगकडे आलो. इथे अगोदर एक ज्यूस पिला, उसाचा रस घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा